नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नावलीमध्ये मी संचालक शोधा सूर्यवंशी एमपीएससी वायफाय स्टडी पुणे. तांत्रिक प्रश्नावली स्पष्टीकरणाचा भाग असा एकमेव प्रोग्राम असेल की त्याच्यामध्ये युट्यूबमध्ये की आपण सगळं आरोग्य विभागाचे जे टेक्निकल पोस्ट असतात, मायक्रोबायोलॉजी असेल, लॅब टेक्निशियन असेल किंवा एक्सरे टेक्निशियन असेल, डायलिसिस असेल, आरोग्य सेवकाचा काय टेक्निकल भाग असेल किंवा सर्व्हायलन्स असेल, अशा सर्व पोस्टबद्दल जो कॉमन ऑफ कॉमन पार्ट्स आहे सगळ्यांना डिफिकल्ट जातो तो म्हणजे तांत्रिक प्रश्न. ओके, त्या तांत्रिक प्रश्न फक्त उत्तर देऊन चालत नाही. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, आता पण डिगभर युट्यूब चॅनलला तांत्रिक प्रश्न फक्त आणि प्रश्न देतात आणि उत्तर सांगून मोकळं होतात. पण तांत्रिक प्रश्नाचे स्पष्टीकरण काय, त्यातून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधता येतं, 3 ऑप्शनपैकी तिसरे का नाही, याचं आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नावलीमध्ये आपण आता चर्चा करणार आहोत मित्रांनो. आणि याच्यामध्ये दररोज आपण एक पर्टिक्युलर टाइम ठेवणार आहोत मित्रांनो. याला वेळ खूप लागतो, त्यामुळे जरा व्हिडिओ यायला वेळ लागतो मित्रांनो. तर आय होप सो की तुम्ही समजून घ्याल. ओके मित्रांनो, तांत्रिक प्रश्नावली स्पष्टीकरण भाग 1 असे 1000 क्वेश्चनची सिरीज आपण चालू करणार आहोत मित्रांनो, आणि त्याच्यावर काम मजबूतपणे चालू आहे. ओके, तर चला आपण पाहूया की आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नावलीमध्ये त्याच्या स्पष्टीकरणासह प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला ही लेटेस्ट आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न संभाव्य परीक्षेत येणारी प्रश्नावली उत्तर आणि स्पष्टीकरणासह दिसत असेल. ओके, आपलं युट्यूब चॅनल आहे मित्रांनो एमपीएससी वायफाय स्टडी. ओके, आणि टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी वायफाय स्टडी 1. ओके, तर मित्रांनो चालू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, फॉर द एक्झामिनेशन ऑफ मायक्रोबायल सेल्स वी रिक्वायर द यूज ऑफ, म्हणजे लॅबमध्ये काम करत असताना तुम्ही ज्यावेळेस मायक्रोबायल सेल्सचं रिक्वायर म्हणजे ऑब्झर्वेशन करता त्यावेळेस कुठल्या प्रकारचं तुम्हाला मायक्रोस्कोप लागतो. ऑप्शन 1 आहे हाय मायक्रोस्कोप, दुसरा आहे लोअर मायक्रोस्कोप किंवा लो मायक्रोस्कोप, तिसरा आहे हाय पॉवर मायक्रोस्कोप ॲट मॅग्निफिशंट ऑफ अबाउट 1000 डायमीटर, आणि फोर्थ आहे मित्रांनो लो पॉवर मायक्रोस्कोप ॲट मॅग्निफिशंट ऑफ अबाउट 1000 डायमीटर्स. मित्रांनो लक्षात घ्या, हाय, लो आणि त्याच्यात 1000चे असे डायमीटर्स दिलेले आहेत. कुठलं असेल त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी. त्याचं उत्तर काय आहे? सी. ओके, त्याचं उत्तर आहे सी. लक्षात घ्या, ते उत्तर समजून घ्या मित्रांनो. उत्तर येतं सी. उत्तर सी का उत्तर मित्रांनो ते समजून घ्या. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. आन्सर सी. एक्सप्लेनेशन, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी स्मॉल, म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम व्हेरी स्मॉल असतात अँड देअर साइज इज युजली एक्सप्रेस्ड इन मायक्रोमीटर्स. सो मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज ही मायक्रोमीटर्स मध्ये युजली जाते. कशामध्ये? मायक्रोमीटर्स. सो फॉर रुटीन एक्झामिनेशन ऑफ मायक्रोबायल सेल्स वी रिक्वायर द यूज ऑफ हाय पॉवर मायक्रोस्कोप. For the use of examination microbial cells, we require high power microscope. Okay friends, then usually at the magnificent of about 1000 diameter. त्याचे magnificent किती पाहिजे मित्रांनो? 1000 diameter. I hope तुम्हाला प्रश्न कळला असेल. ओके, डायरेक्टली पाठ करा मित्रांनो. ओके, याच्याबद्दल ऑप्शन्स नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लिपोपॉलिशॅकराइड इन अ सेल वॉल इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, फंजाय किंवा अल्गी. मित्रांनो लक्षात घ्या, लिपोपॉलिशॅकराइड म्हणजे काय हे पहिल्यांदा कळायला पाहिजे आपल्याला. The occurrence of lipopolysaccharide in a cell wall is a characteristic of gram negative bacteria. कशाचा आहे? gram negative बॅक्टेरियाचा आहे. ओके, whereas gram positive काय बॅक्टेरिया have a cell that contain teichoic acid. ओके, teichoic acid. ओके, समजलं. नंतर फंगल आणि अल्गल सेल्स walls are very different in composition from those of bacteria. ओके, तर लिपोपॉलिशॅकराइड इन सेल वॉल इज कॅरेक्टरिस्टिक कशाचा आहे? ती कॅरेक्टरिस्टिक आहे ओनली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं. ओके फ्रेंड्स, मला वाटतं की होप्स तुम्हाला क्वेश्चन कळाला असेल. gram negative bacteria. Okay, third question, which microorganisms among the following perform photosynthesis by utilize light. मित्रांनो हा प्रश्न 3 ते 4 वेळेस रिपीट झालेला आहे. ओके, तुम्हाला कळत असेल. ऑप्शन फर्स्ट आहे सायनोबॅक्टेरिया, सेकंड आहे फंगाय, थर्ड आहे व्हायरसेस, आणि थर्ड आहे सायनोबॅक्टेरिया, फंगाय आणि व्हायरसेस, ऑल ऑफ दिस. ओके, when you tackle this question friends, which microorganism among the following perform photosynthesis of utilizing light. मित्रांनो लक्षात घ्या, कोणता ऑर्गॅनिझम सायनोबॅक्टेरिया, त्याच्यातलं एकच आहे मित्रांनो. डायरेक्टली उत्तर सांगून टाकतो मित्रांनो मी. त्याचं उत्तर आहे सिनोबॅक्टेरिया. रिक्वायर्स लाईट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंजाय अँड व्हायरसेस आर अनेबल टू परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड आर हेटरोट्रॉपिक्स. म्हणजेच काय, फोटोसिंथेसिसचं करायचं असेल तर क्लोरोफिल लागतं मित्रांनो. दिस इज अ किचन रूम ऑफ एनी प्लांट्स. ओके, द क्लोरोफिल युजेस द युटिलायझेशन ऑफ फूड अँड दे विल मल्टिप्लाय अँड परफॉर्म द फूड ऑन द बेसिस ऑफ क्लोरोफिल. ओके, सो फंजाय आणि व्हायरसेस ते हेटरोट्रॉपिक असतात, ते परपोषी असतात आणि ते दुसऱ्यावर डिपेंड असतात फोटोसाठी, अन्नासाठी. फोटोसिंथेसिस त्यामध्ये होऊ शकत नाही. ओके, फोर्थ मध्ये याचा मित्रांनो, फोर्थ आहे growth of microbes in a solid media is identify the formation of forward. Option first pelagicycle at the top of media, second is colonies, third is sedimentant at the bottom, and third fourth last is the turbidity.
म्हणजे क्वेश्चन कळला काय मित्रांनो, ग्रोथ ऑफ मायक्रोब्स इन सॉलिड मीडिया. जेव्हा लायब्ररीमध्ये आपण प्रॅक्टिकल्स करतो त्याच्या वेळेस त्याचं ग्रोथ कुठं होते सॉलिड मीडियावर, पेलायकल ॲट द टॉप ऑफ मीडिया, पेलिसिल म्हणजे ते वरती का कॉलनीज तयार होतात, का सेडिमेंटेशन बॉटमला होतं, का ते जे गढूळ दिसतं टर्बिड दिसते. त्याचा ऑप्शन आहे मित्रांनो 2, कॉलनीज तयार होतात. काय होतं त्याच्या. So friend, we can continue this term. On solid media, microbes grow as colonies. What if they are only made up of colonies, not a solid media, not a bottom side, not a turbidity? These are all false options. Option first is correct option. Which option is second is correct option. Second is colonies. Distance is comprises of moles that are microscopically they are visible असतात. Okay. When microbes grow in liquid media, the media becomes turbid. लक्षात घेते मित्रांनो, आपलं सॉलिड विचारलंय, सॉलिड वर काय होते, कॉलनी होते, आणि लिक्विड मीडियामध्ये काय होतं, ते लिक्विड मीडियामध्ये फक्त आणि फक्त टर्बिड दिसतात. ओके, द मीडिया बिकम्स टर्बिड अँड ग्रोथ मे either occurs only as sedimentant of the bottom or only as a thin film pelicycle at the top. जे तुम्ही मायक्रोमध्ये प्रॅक्टिकल करणार आहे की तांत्रिक विद्यार्थ्याला सहज उत्तर येईल मित्रांनो. फक्त विसरू नका की सॉलिड मीडियामध्ये काय होतं आणि लिक्विड मीडियामध्ये काय होतं. ओके, हे क्वेश्चन 100% विचारतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, which among the following are produced by microorganisms? कुठलं प्रोड्यूस करतात, ते पहिलं आहे फर्मेंटेड डेअरी प्रोडक्ट्स, सेकंड आहे ब्रेड्स, थर्ड आहे अल्कोहोलिक बेवरेजेस, आणि फोर्थ अँड लास्ट वन इज फर्मेंटेड डेअरी प्रोडक्ट्स. याचा आन्सरचा विचार केला, विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सीधा सिंपल उत्तर आहे मित्रांनो, मायक्रो ऑर्गॅनिझम युजेस फॉर द फर्मेंटेड प्रोडक्ट. सो व्हिच ऑप्शन इज करेक्ट, लास्ट ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे याच्यापैकी कुठला ऑप्शन आहे, चौथं, फर्मेंटेड डेअरी प्रोडक्ट्स, ब्रेड्स आणि अल्कोहोलिक बेवरेजेस. ओके, थोडंसं त्याबद्दल एक्सप्लेनेशन पाहूया मित्रांनो. ऑप्शन डी का ऑप्शन. ओके, मायक्रोऑर्गॅनिझम्स आर युज्ड इन मेनी इंडस्ट्रीज फॉर द प्रोडक्शन ऑफ फूड, इट लाईक फर्मेंटेशन डेअरी प्रोडक्ट्स. वी कॅन टेक एक्झाम्पल फॉर दॅट, सोर आईस्क्रीम असेल किंवा योगार्ट असेल. ओके, लक्षात येते मित्रांनो, हे मायक्रोब्स पासून बनवलं जातं. ॲज वेल ॲज फर्मेंटेड फूड्स आहेत, पिकल्स आहेत, ब्रेड्स आहेत आणि अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत मित्रांनो, त्यापासून ते बनवलं जातं. कळतं मित्रांनो, हे थोडं फास्ट घेतो मित्रांनो, कारण क्वेश्चनची मर्यादा खूप आहे, 1000 क्वेश्चन घ्यायचे आपल्याला आणि आपण एक पार्ट्स मध्ये घेणार आहोत. कळतंय, एक छोटा मध्ये शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आपण घेतोय. प्रश्न 6वा, व्हॉट आर द ब्लड सिरम्स प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द ॲनिमल कॉल्ड. म्हणजे ब्लडच्या सिरम पासून प्रोटीन्स तयार झालं, प्रोड्यूस होतं ॲनिमलच्या, तो व्हॉट मीन बाय, काय म्हणतात त्याला. त्याचं उत्तर आहे मित्रांनो अँटीबॉडीज. उत्तर काय आहे, अँटीबॉडीज. ओके, सर्टन केमिकल कंपाऊंड्स ऑफ मायक्रोबियल सेल्स आर कॉल्ड अँटीजन्स. सर्टन केमिकल कंपाऊंड्स ऑफ मायक्रोबियल सेल्स काय म्हणतात, अँटीजन म्हणतात. If microbial cells enter the animal body, the animal respond to these antigens by performing specific blood serum protein called as antibodies. मित्रांनो लक्षात घ्या, दोन प्रश्न मी कव्हर केले, त्याच्यामध्ये एक अँटीजन आणि अँटीबॉडीज. ओके, अँटीजन म्हणजे काय, हा प्रश्न सुद्धा पॅरामेडिकल रेल्वेला विचारलेला आहे, आणि दुसरा अँटीबॉडीज पण तो विचारलेला आहे, तो नीट मेडिकल रिपीटर बायोलॉजीला पण हा प्रश्न आलेला आहे मागच्या वर्षी. ओके, लक्षात येते. अँटीजनची डेफिनेशन काय, द सर्टन केमिकल कंपाऊंड्स ऑफ मायक्रोबियल सेल्स आर कॉल्ड अँटीजन्स. Okay, what mean by antigens? आणि the animal respond to that antigen by the performing special blood serum वगैरे करतात ते तयार करून, त्याला काय म्हणतात, बॉडी रिस्पॉन्ड करते, त्याला म्हणतात ते अँटीबॉडीज म्हणतात. ओके, विच बाइंड टू द अँटीजन, म्हणजे अँटीबॉडी बाइंड होते अँटीजनला. थोडंसं प्रॅक्टिकली समजून घ्या मित्रांनो, आधी स्वच्छ सोपं आहे. अँटीजन अँटीबॉडीचा क्लिअर डेफिनेशन क्लिअर झालं तर तुमची पोस्ट क्लिअर होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. 7वा प्रश्न आहे, द डीएनए मॉलिक्युल्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ बेस पेअर ऑफ. त्याचं बेस पेअर काय, डीएनए मॉलिक्युल्स, गॉनाइन सायटोसिन आहे, ॲडेनाइन थायमिन आहे, ॲडेनाइन सायटोसिन आहे, गॉर्डाइन सायटोसिन आहे. मित्रांनो हा प्रश्न बघल्यावर तुम्हाला निश्चित वाटलं असेल की 12वीला आपण काहीतरी शिकलोय, काहीतरी ऐकलंय या संदर्भात, 12वी सायन्स त्याचं चॅप्टर मध्ये, आणि 11वीला बेसिक होतं जीन्स चॅप्टर मध्ये, आणि आपल्याला एक्झाम मध्ये पॅरामेडिकल असेल, आरोग्य विभाग असेल, सार्वजनिक असेल, झेडपी असेल, किंवा एकंदरीत टोटल 42 परीक्षा असतील भारतातल्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न कॉमन प्रश्न आहे फ्रेंड्स. ओके, त्याचं एकच लक्षात घ्या मित्रांनो, A:T बरोबर रेशो G:C. ओके, ATGC हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा मित्रांनो, कसंही या मग उत्तर शोधायला सापडत जातात. बघा, द डीएनए मॉलिक्युल्स हॅज अ बेस कंपोजिशन कशात आहे, फॉलोइंग बेस पेअर काय, गॉनाइन सायटोसिन, ॲडेनाइन थायमिन. ATGC दोनच लक्षात ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर ऑप्शन येतं लास्ट, गॉनाइन सायटोसिन आणि ॲडेनाइन थायमिन. ओके फ्रेंड, 7वा प्रश्न कळला असेल. कोणाला काही शंका असेल तर शोधा 005@gmail.com ला प्रश्न विचारायला हरकत नाही मित्रांनो. नेहमीप्रमाणेच मी साधारण जेव्हा वेळ मिळणार तसं ते रिप्लाय देतच असतो, आणि तुम्हाला माहिती 24/7 मी आतापर्यंत रिप्लाय तुम्हाला दिलेच आहे, याचा पुरावा पाहू शकताय तुम्ही. ओके, लास्ट 8वा क्वेश्चन, द डीएनए ऑफ क्लेबेसिल्ला न्यूमोनिया हॅज मॉलिक्युल्स ऑफ टॅक्स पर्सेंटेज ऑफ G+C कंटेंट. म्हणजे गॉनाइन प्लस सायटोसिनचं कंटेंट किती असतं, हा प्रश्न आरोग्य विभागाला टेक्निकली मायक्रोबायोलॉजी आणि ब्लड टेक्निशियनला हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. मी हे सगळं क्वेश्चन्स आधार
ही जी 1000 क्वेश्चन घेतो मित्रांनो ते आत्तापर्यंतच्या 2013, 14, 15, 17 ज्या काय भारतात एक्झाम झाले असतील, महाराष्ट्रात असेल किंवा इंडियामध्ये असतील, त्याच्यातून एक क्रक्स तयार केले, त्यातून क्वेश्चन घेतो मित्रांनो. ओके, तुमचं अभ्यास हेच आपलं याच्यातलं एक उद्देश असतो मित्रांनो. त्याचा आन्सर किती आहे मित्रांनो, ते 50% असतं, लक्षात घ्या मित्रांनो. 50% म्हणजे 50% आन्सर कधी द्यायचं नसतं. 50 to 53 असतं किंवा 50 to 50 असतं. आउट ऑफ द 4 ऑप्शन विच 2 वी कॅन इलिमिनेट, फर्स्ट अँड लास्ट ऑप्शन वी कॅन इलिमिनेट, रिमेनिंग 2 B and C इज थर्ड वन इज आन्सर. ओके, हाऊ इज आन्सर इज करेक्ट. सी, हा मी तुम्हाला जे चार्ट दिला मित्रांनो एक्सप्लेन करून दिला इथं बघा तुम्ही. क्लेप्सला निमोनिया किती असतं, 56 ते 58 असतं. ॲझोस्पिरल्स ब्रॅसिलियन्सी 70 ते 71 असतं. आणि कॅम्पोब्लॅक्टर फिटस 32 ते 35 असतं. आणि नेसेरिया गोनेरिया 50 ते 53 असतं. ऑप्शन्स अवघड जात असतील, जिभेचा चांगला व्यायाम होत असेल, पण ठीक आहे मित्रांनो, ही पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. जर पोस्ट मिळवायची असेल, ब्लड टेक्निशियन असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल मित्रांनो, 50,000+ पगार आहे. ओके, त्या संदर्भात आपल्याला हे करावंच लागेल. 7वा वेतन आयोग पण लागलेला आहे. आणि आता तुम्हाला हे प्रश्न जर क्लिअर समजलं नाही तर समजून घ्यावे लागते. ओके, थोडंसं फास्ट घेतोय. 8व्या प्रश्नाकडे जाऊया. Plasmids are circular DNA molecules capable of autonomous replications. कशात फॉल्स आहे का ट्रू आहे मित्रांनो? ऑप्शनली येस, ट्रू आहे. प्लास्मिड्स आर सर्क्युलर डीएनए मॉलिक्युल्स. कशा काय आहे ते प्लास्मिड्स म्हणजे काय बघा तुम्ही. 12th सायन्स पुस्तक वाचा मित्रांनो, कोणाला शंका असेल तर विचारा. इन ॲडिशन टू क्रोमोझोमल डीएनए आणि ॲडिशन टू क्रोमोझोमल डीएनए प्लास्मिड डीएनए मे समटाइम्स बी प्रेझेंट इन मायक्रोवेसिस. कुठं असतात ते? सनकाइन डीएनए. प्लास्मिड सारखं काय असते? प्लास्मिड्स काय आहेत मित्रांनो? सर्क्युलर डीएनए मॉलिक्युल्स आहेत दॅट कॅपेबल ऑफ ऑटोनॉमस रिप्लिकेशन. म्हणजेच काय, थोडक्यात काय, प्लास्मिड्स म्हणजे शक्तिमान. लक्षात घ्या, मी का म्हणतोय लक्षात शक्तिमान, कारण तुम्हाला लक्षात राहील प्लास्मिड्स आर रिप्लिकेट करतात स्वतःला. जसं सरडासारखा रंग बदलतो मित्रांनो, तशाच राहील दे आर कॅपेबल ऑफ ऑटोनॉमस रिप्लिकेशन. स्वतः सेल्फ रिप्लिकेट होत असतात विदिन अ बॅक्टेरियल सेल्स. कुठं? बॅक्टेरियाच्या आतमध्ये. दॅट कंटेन देम अँड देअर प्रेझेन्स कॅन कन्फर्म स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स इन टू सेल दॅट कंटेन देम. म्हणजे जर प्लास्मिड असेल तर प्लास्मिडचा सर्क्युलर डीएनए मॉलिक्युल्स कॅपेबल काय असते? सेल्फ ऑटोनॉमस रिप्लिकेशन. उत्तर इज ट्रू. ऑप्शन कळल्यानंतर उत्तर कळलं असेल मित्रांनो. लास्ट प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. लास्ट क्वेश्चन इज व्हेरी डेंजरस बिकॉज नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव देअर रॉंग आन्सर्स. बिडिलोव्हायब्रिओसिस कम्स अंडर विच ग्रुप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. नाव थोडंसं अवघड वाटते पण हे बॅक्टेरिया आहे मित्रांनो. आन्सर डायरेक्टली नव्हतो, डिरेक्टली पाठ करा. कसं पाठ करायचं? बिडिओलोसी बीबी बॅक्टेरिया. ओके, बिडिलोव्हायब्रिओसिस, व्हायब्रिओसिसच्या फॅमिली मधलाच हा एक आहे. तर उत्तर काय बघा, बिडिलोव्हायब्रिओसिस आर बॅक्टेरिया दॅट आर प्रिडेटरी ऑन अदर बॅक्टेरिया. प्रिडेक्ट म्हणजे काय, ते दुसऱ्या डिपेंड असतात, कीटक भक्ष्य टाईप मध्ये. ओके, त्या टाईप मध्ये असतात म्हणतो मी, तो नाही, प्रिडेटरी असतात. ओके, दे हॅव द ॲबिलिटी टू कॉज डिसीज ऑर अन पॅथोजेनिक फॉर द अदर मायक्रोऑर्गॅनिझम. त्यामुळे ते इन्फेक्शन्स करू शकतात. दे हॅव द ॲबिलिटी टू कॉज द डिसीज, म्हणजे ते आजार पसरू शकतात मित्रांनो. वेक्टर बाउंड डिसीजेस आपला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने सगळे प्रश्न घेतलेले मित्र. आरोग्य सेवा असेल, ब्लड टेक्निशियन असेल, मायक्रोबायोलॉजी टेक्निशियन असेल, सायंटिफिक ऑफिसर असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, किंवा तुमचा आरोग्य विभाग असेल, आणि सगळ्यांची लाडकी पोस्ट असेल आरोग्य विभाग म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, त्यासाठी सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात. फक्त मराठीमध्ये याचं ट्रान्सलेट होतं. आणि सायंटिफिक ज्या आपल्या सगळे पोस्ट आहेत त्याचे प्रश्न फक्त आणि फक्त आणि फक्त इंग्लिश मध्येच आहेत मित्रांनो. लक्षात येते. पुराव्यासाठी मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन काढून पहा. ओके, त्यामुळे इंग्लिश प्रश्न टेक्निकल इंग्लिशमध्येच आणि विथ एक्सप्लेनेशन मी घेतोय मित्रांनो. लक्षात येते. कोणाला काही शंका असेल तर विचार हरकत नाही. तोपर्यंत स्टे हेल्थी अँड स्टे हॅपी. भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर.